द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. जगाचा अंत कसा होईल याबद्दलच्या कथांनी माणसाला नेहमीच भुरळ घातलीये की नाही. हो, अगदी. आज आपण एका अशाच विषयाला हात घालणार आहोत जो जितका गुंतागुंतीचा आहे तितकाच आकर्षक. आपल्याकडे बायबलमधील काही स्रोतांच्या आधारे तयार केलेल्या एका विशिष्ट आणि तपशीलवार टाइमलाईनचा अभ्यास करण्यासाठी काही साहित्य आहे. बरोबर. यात महासंकटकाळ, पशूंचं राज्य आणि आर्मागेडॉन यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. चला पाहूया यात नक्की काय दडलंय. आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य हेतू या स्रोतांमध्ये वर्णन केलेल्या अंतिम काळातील घटनांचा एक नकाशा तयार करणे हा आहे. हे स्रोत काय करतात तर ते बायबलच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधील भविष्यवाणी आणि घटनांना एकत्र जोडतात. म्हणजे एक सुसंगत क्रम तयार करण्याचा प्रयत्न करतात. अगदी. आणि आपण आज या घटनाक्रमाच्या सुरुवातीपासून ते त्याच्या नाट्यमय अंतापर्यंतचा प्रवास करणार आहोत. उत्तम. तर मग या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात कुठून होते? तो पहिला डॉमिनो कोणता आहे जो पडल्यावर बाकी सगळ्या घटना घडायला लागतात? स्रोतांनुसार याची सुरुवात एका विशिष्ट घटनेने होते. तिला विनाशाची अमंगळ गोष्ट असं म्हटलेलं आहे. विनाशाची अमंगळ गोष्ट. अबॉमिनेशन ऑफ डेसोलेक्शन. हो. यालाच अधर्माचा पुरुष किंवा नाशाचा पुत्र अशी दुसरी नावंही दिली आहेत. मत्ते 24 नुसार जेव्हा ही अमंगळ गोष्ट पवित्र स्थानी उभी राहील तेव्हा खऱ्या अर्थाने शेवटच्या काळाची सुरुवात होईल. पवित्र स्थानी उभी राहील हे ऐकायला खूप गंभीर वाटतंय. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम म्हणजे महासंकटकाळ सुरू होतो. ग्रेट ट्रिब्युलेशन. अच्छा. स्रोतांमध्ये याला एक अभूतपूर्व त्रासाचा काळ म्हटला आहे. इतका भयंकर काळ की याआधी कधी आला नव्हता आणि पुढे कधी येणार नाही. बापरे. स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की जर निवडलेल्या लोकांसाठी देवाने ते दिवस कमी केले नाहीत तर कोणीही वाचू शकणार नाही. म्हणजे ही घटना त्या संकटाची अधिकृत सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. हीच ती अधिकृत सुरुवात. आता या संकटकाळाच्या वेळेबद्दल बोलूया. स्रोतांमध्ये पशु म्हणजे बीस्ट नावाच्या एका सक्तीचा उल्लेख आहे जी 42 महिने राज्य करेल. बरोबर. 3.5 वर्षे. हो, 3.5 वर्षे. पण हा काळ नेमका कधी येतो याबद्दल स्रोतांमध्ये काही एकमत आहे का? नाही. आणि इथेच तर गोष्ट अधिक गुंतागुंतीची आणि रंजक बनते. या 3.5 वर्षांच्या काळाबद्दल मुख्यतः 3 वेगवेगळी मतं स्रोत्यांमध्ये आढळतात. 3 मतं. ओके. पहिलं मत असं आहे की पशुचं राज्य 7 वर्षांच्या संकट काळाच्या पहिल्या 3.5 वर्षांमध्ये असेल. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीलाच. आणि दुसरं मत याच्या अगदी उलट आहे. त्यांच्या मते पशुचं राज्य दुसऱ्या 3.5 वर्षांच्या काळात असेल. आणि तिसरं मत थोडं लवचिक आहे. ते म्हणतात की या 7 वर्षांच्या काळात कधीतरी पशुचं राज्य सुरू होईल पण ते एकूण 3.5 वर्षे टिकेल. म्हणजे वेळ निश्चित नाहीये. तिसऱ्या मतानुसार वेळ निश्चित नाही, फक्त कालावधी 3.5 वर्षांचा आहे. पण या वेगवेगळ्या मतांमुळे नेमका काय फरक पडतो? म्हणजे हे फक्त तारखांचा खेळ आहे की यामागे काहीतरी मोठं दडलंय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा वाद केवळ तारखांपुरता मर्यादित नाही. तुम्ही कोणत्या मताचं समर्थन करता यावर शेवटच्या काळात काय पाहायचे आणि कधी सावध व्हायचे हे अवलंबून असतं. अच्छा. एका चुकीच्या वळणामुळे संपूर्ण नकाशाच बदलण्यासारखं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही पहिल्या मतावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही संकटाच्या सुरुवातीलाच पशुच्या राज्याची अपेक्षा कराल. पण जर तुम्ही दुसऱ्या मताचे असाल तर तुम्हाला वाटेल की सर्वात वाईट काळ अजून यायचा आहे. अगदी बरोबर. म्हणजे एका शब्दाच्या 2 वेगवेगळ्या अर्थांमुळे जगाच्या अंताची संपूर्ण वेळच बदलतेय. हे अविश्वसनीय आहे. खरंय. आणि या वादाचं मूळ दानिएल 9:27 मधील एका भविष्यवाणीत आहे. त्यात म्हटलंय की आठवड्याच्या मध्यभागी यज्ञ आणि अर्पणे थांबवली जातील. मध्यभागी. हो. इथे मध्यभागी या शब्दाचा अर्थ नेमक्या मध्यबिंदूवर घ्यायचा की त्या काळात यावर ही सगळी मतं अवलंबून आहेत. यावरून समजतं की भविष्यवाण्यांचा अर्थ लावणं किती नाजूक आणि गुंतागुंतीचं काम असू शकतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. या भयंकर संकट काळात अडकलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी मग आशेचा किरण काय आहे? त्यांच्या सुटकेची काही तरतूद आहे का? हो, आहे. आणि तो या घटनाक्रमातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. स्रोतानुसार याला शेवटची तुतारी वाजण्याशी जोडले आहे. शेवटची तुतारी? हो. 1 करिंथकार 15 आणि 1 थेस्सलोनिकर 4 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा ही शेवटची तुतारी वाजते तेव्हा एक विलक्षण घटना घडते.
जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते जिवंत होतात. आणि जे जिवंत आहेत जे जिवंत आहेत त्यांच्या शरीरांचं रूपांतर होते आणि त्या सर्वांना एका क्षणात हवेत उचलून घेतले जाते. 1 मिनिट थांबा. म्हणजे हे असं आहे की मोठं वादळ येण्याआधीच काही लोकांना सुरक्षित ठिकाणी नेलं जातंय. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिले. याच घटनेला रॅप्चर म्हणतात. रॅप्चर. ओके. आणि स्रोतांनुसार प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 7वी तुतारी हीच ती शेवटची तुतारी आहे. अच्छा. आणि यामुळेच तो संकटकाळ कमी केला जातो. अगदी बरोबर. म्हणजे पृथ्वीवर सर्वात भयंकर न्याय ओतला जाण्यापूर्वीच त्यांना एका सुरक्षित ठिकाणी नेले जाते. या जागेला स्रोत काचेचा समुद्र, सियॉन पर्वत किंवा गुप्त खोली अशा नावाने संबोधतात. हीच त्यांची अंतिम सुटका आहे. याचा अर्थ ज्यांना उचलून घेतलं जाईल त्यांना पृथ्वीवर येणाऱ्या अंतिम न्यायाचा सामना करावा लागणार नाही. ते यातून वाचतात. मग त्यांच्या सुटकेनंतर पृथ्वीवर काय होतं? त्यांच्या सुटकेनंतर पृथ्वीवर देवाच्या क्रोधाचा अंतिम टप्पा सुरू होतो. याला 7 पिढा किंवा 7 कटोरे ओतले जाणे असं म्हटलं आहे. हा देवाचा अंतिम न्याय आहे. या पीडा कशा स्वरूपाच्या असतात? काही उदाहरणं देता येतील का? नक्कीच. यांची तीव्रता खूप जास्त आहे. उदाहरणार्थ माणसांना भयंकर आणि वेदनादायी फोड येतात. अरे देवा. समुद्राचे आणि नद्यांचे पाणी रक्तासारखे होते. सूर्याची उष्णता इतकी वाढते की माणसे जळू लागतात आणि संपूर्ण पृथ्वीवर अंधार पसरतो. ही सगळी वर्णनं खूपच भयानक आहेत. पण स्रोतांनुसार 6व्या आणि 7व्या पिढीमध्ये काहीतरी विशेष घडतं, बरोबर? त्यावर जास्त भर दिला गेला असं वाटतं. हो, 6वी आणि 7वी पिढा या घटनाक्रमाला त्याच्या अंताकडे घेऊन जातात. 6व्या पिढीमध्ये युफ्रेटिस नदी पूर्णपणे कोरडी होते. युफ्रेटिस नदी. हो, आणि या घटनेला एक मोठा ऐतिहासिक आणि भविष्यकालीन संदर्भ आहे. ऐतिहासिक संदर्भ तो काय आहे? प्राचीन काळी पर्शियाचा राजा होता सायरस. त्याने बॅबिलॉन शहरावर विजय मिळवण्यासाठी एक युक्ती वापरली होती. अच्छा. त्याने युफ्रेटिस नदीचा प्रवाहच वळवला, ज्यामुळे नदीचं पात्र कोरडे झाले आणि त्याचे सैन्य त्या कोरड्या पात्रातून चालत जाऊन शहराच्या आत शिरले. वा. म्हणजे स्रोत असं सुचवत आहेत की इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो, पण मोठ्या स्तरावर. जसं सायरसने एका शहरावर विजय मिळवण्यासाठी नदीचा मार्ग बदलला, तसंच भविष्यात काहीतरी घडणार आहे. अगदी तसंच. हे एकाच नाटकाचे 2 वेगवेगळे प्रयोग पाहण्यासारखे आहे, की नाही? अगदी. स्रोत या घटनेला भविष्याशी जोडतात. युफ्रेटिस नदी कोरडी झाल्यामुळे पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार होईल असं म्हटलं आहे. पूर्वेकडील राजे. इथे पूर्वेकडील राजे याचा अर्थ येशू आणि त्याचे पवित्र सैन्य असा लावला आहे. ते या मार्गाने येऊन जागतिक सत्तेचा म्हणजेच बॅबिलॉनचा नाश करतील. म्हणजे सध्याच्या भूगोलाचाही काही संबंध आहे? हो, स्रोतांमध्ये सध्याच्या भूगोलाचाही उल्लेख आहे, ज्यात तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या देशांचा समावेश आहे, जिथे प्राचीन बॅबिलॉन वसलेले होते. आणि याच घटनेनंतर जगातील सर्व सैन्य आर्मॅगेडन नावाच्या ठिकाणी एकत्र जमते. आर्मॅगेडन हे नाव तर अनेकदा ऐकलं आहे, सिनेमांमध्ये, पुस्तकांमध्ये. पण या जागेचा नेमका अर्थ काय आहे आणि तिथेच का? आर्मागेडन याचा शब्दशः अर्थ मगिद्दोचा पर्वत असा होतो. ही एक वास्तविक जागा आहे जिला प्रचंड ऐतिहासिक महत्त्व आहे. अच्छा. जुन्या करारात इथेच एलिया संदेष्ट्याने बालच्या खोट्या संदेष्ट्यांना हरवून देवाच्या शक्तीचा पुरावा दिला होता. ओके. म्हणजे ही एक प्रतिकात्मक जागा आहे. हो, त्यामुळे या जागेला चांगल्या आणि वाईट शक्तींमधील अंतिम निर्णायक लढाईचं प्रतीक मानले जाते. ज्या अर्थी या पीडा आणि ही युद्ध एका जागतिक व्यवस्थेवर येतात, त्या अर्थी या व्यवस्थेचं स्वरूप समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. स्रोतांमध्ये यासाठी लाल रंगाचा पशु आणि बॅबिलॉनची वेश्या ही 2 प्रतीकं वापरली आहेत. यांचा नेमका अर्थ काय? या प्रतिमा खूपच प्रभावी आहेत. बरोबर. या प्रतिमा समजून घेण्यासाठी स्रोत पुन्हा एकदा इतिहासातील एका कथेचा आधार घेतात. ती कथा आहे राजा आहाव आणि त्याची पत्नी राणी इझेबेल यांची. आहाब आणि इझेबेल. हो, लाल रंगाचा पशु हा राजकीय सत्तेचं प्रतीक आहे, जसा राजा आहाब होता. तर बॅबिलॉनची वेश्या ही भ्रष्ट धार्मिक सत्तेचं प्रतीक आहे, जशी राणी इझेबेल होती. म्हणजे एक राजकीय शक्ती आणि एक धार्मिक शक्ती यांच्यातलं नातं कसं आहे? स्रोतांनुसार हे दोघं एकत्र मिळून काम करतात. जशी इझेबेल
एक धार्मिक कट्टरपंथी राजा अहाबच्या राजकीय सत्तेचा वापर करून देवाच्या खऱ्या संदेष्ट्यांचा आणि लोकांचा छळ करायची. अगदी त्याचप्रमाणे शेवटच्या काळात एक भ्रष्ट धार्मिक व्यवस्था जागतिक राजकीय सत्तेचा वापर करून विश्वासणाऱ्यांचा छळ करेल. अगदी बरोबर. धार्मिक शक्ती राजकीय शक्तीच्या पाठीवर स्वार होऊन स्वतःचे हेतू साध्य करते. म्हणजे इतिहासातील एक कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष भविष्यातील जागतिक घटनेचा नमुना म्हणून पाहिला जातोय. हे खूपच रंजक आहे. मग या कथेचा, या नात्याचा शेवट कसा होतो? शेवट खूप नाट्यमय आणि अनपेक्षित आहे. काही काळानंतर राजकीय शक्तीला म्हणजे पशुला हे कळून चुकतं की या धार्मिक शक्तीने म्हणजे वेश्येने तिची फसवणूक केली आहे आणि तिचा वापर केला आहे. अच्छा. तेव्हा तीच राजकीय शक्ती त्या धार्मिक शक्तीवर उलटते. ती त्या वेश्येवर हल्ला करून तिचा पूर्णपणे निर्दयपणे नाश करते. बापरे, म्हणजे ज्या शक्तीचा वापर करून ती राज्य करत होती तीच शक्ती तिचा अंत करते. अगदी. हे अगदी तसंच आहे जसं इझिबेलच्या बाबतीत घडलं होतं. तिला राजवाड्याच्या खिडकीतून खाली फेकून देण्यात आलं. आणि कुत्र्यांनी तिचे शरीर खाऊन टाकले होते. बरोबर. तिचा अंत तिच्याच राजकीय व्यवस्थेकडून झाला. स्रोत सांगतात की भविष्यातही असंच काहीसं घडेल. तर आज आपण एक संपूर्ण घटनाक्रम पाहिला. याची सुरुवात होते विनाशाची अमंगळ गोष्ट पवित्र स्थानी उभी राहण्याने. हो. त्यानंतर सुरू होतो महासंकट काळ आणि पशूचे 3.5 वर्षांचे राज्य. या काळातून विश्वासणाऱ्यांची 7व्या तुतारीच्या वेळी सुटका होते. बरोबर. आणि शेवटी पृथ्वीवर 7 पिढ्यांच्या रूपात अंतिम न्याय येतो, ज्याचा कळस आर्मेगेडनच्या लढाईत आणि भ्रष्ट धार्मिक राजकीय व्यवस्थेच्या स्वतःच्याच हातून होणाऱ्या नाशात होतो. अगदी बरोबर. हे स्रोत जुन्या आणि नवीन करारातील पात्रे, घटना आणि भविष्यवाण्या, जसे सायरस आणि येशू, इझेबेल आणि बॅबिलॉनची वेश्या, या सगळ्यांना एकत्र विणून शेवटच्या काळाचा एक तपशीलदार नकाशा तयार करतात. खरंय. जाता जाता एक विचार मनात येतो. या स्रोतानुसार राजकीय आणि धार्मिक शक्तींमधील संबंधांचे ऐतिहासिक नमुने भविष्यातील घटनांची रूपरेषा म्हणून पाहिले जातात. मग अशा प्रकारचे नमुने, जिथे एक शक्ती दुसऱ्या शक्तीचा वापर करते आणि शेवटी तिच्यावरच उलटते, हे या विशिष्ट धार्मिक चौकटीच्या बाहेर इतर ऐतिहासिक किंवा अगदी सध्याच्या जागतिक संदर्भांमध्ये कसे दिसू शकतात?